आजचा पहिला व्हिडिओ बघा. 786 गुणिले 786 मायनस 214 गुणिले 214 भागिले 786 मायनस 214. तर याच्यासाठी इकडे लक्ष द्या. 786 गुणिले 786, 786 चा येते वर्ग मायनस 214 गुणिले 214, 214 चा वर्ग भागिले 786 मायनस 214 जशास तसं. आता याच्यासाठी कोणता फॉर्म लागते लक्ष द्या. याच्यासाठी फॉर्म्युला लागते ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग, पहिल्या कंसात ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी हे फॉर्म्युला लागते. म्हणजे ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग. तर याला आपण काय लिहू शकता, याला लिहू शकता पहिल्या कंसामध्ये 786 प्लस 214 आणि दुसऱ्या कंसामध्ये 786 मायनस 214 भागिले 786 मायनस 214 जशास तसं. सेम सेम ब्रॅकेट कॅन्सल, या दोघांची बेरीज करा. 786 प्लस 214 त्याची बेरीज येते 1000. फायनल आन्सर आलेला आहे 1000. सेकंड प्रॉब्लेम लक्षात द्या बेटा. सेकंड प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. 28 गुणिले 28 गुणिले 28 आहे. तर आपण याला लिहू शकता 28 चा घन प्लस 41 गुणिले 41 गुणिले 41 आहे. तर याला लिहू शकता आपण 41 चा घन. लक्षात. तर खाली लक्षात द्या, आपल्याला छेदामध्ये काय दिलेलं आहे, भागिलेला भागिले जशास तसं. इथं 28 गुणिले 28, 28 चा वर्ग मायनस इथं आहे 28 गुणिले 41 प्लस 41 चा वर्ग. आता वरील लक्षात द्या 28 चा घन प्लस 41 चा घन आहे. तर आपण याला करू शकता, याच्यासाठी फॉर्म्युला यूज करू शकता ए चा घन प्लस बी चा घन. याच्यासाठी फॉर्म्युला काय, पहिल्या कंसात ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. लक्षात, हे फॉर्म्युला लागते याच्यासाठी ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. तर लक्ष द्या, आपण याला सॉल्व्ह करूता. ए म्हणजे 28 आणि बी म्हणजे काय ते 41. तर पहिल्यांदा ए प्लस बी आहे म्हणजे काय ते बेटा 28 प्लस 41. नेक्स्ट आहे ए चा वर्ग, ए म्हणजे 28, 28 चा वर्ग, नंतर आहे मायनस ए आहे बेटा, ए म्हणजे 28 आणि बी म्हणजे 41 प्लस ला प्लस बी चा वर्ग आहे, बी म्हणजे 41, 41 चा वर्ग ब्रॅकेट क्लोज भागिले जशास तसं 28 चा वर्ग मायनस 28 गुणिले 41 प्लस 41 चा वर्ग. हे दोन सेम आहेत, काय होते कॅन्सल. 28 प्लस 41 या दोघांची बेरीज करा, बेरीज येते 69. फायनल आन्सर आलेला आहे 69. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघा बेटा. सेम प्रॉब्लेम होता, फक्त प्लस मायनसचा फरक आहे. 74 गुणिले 74 गुणिले 74. आपण याला लिहू शकता 74 चा घन मायनस 31 गुणिले 31 गुणिले 31 3 टाइम्स आहे. तर याला लिहू शकता आपण 31 चा घन भागिले खाली छेदामध्ये 74 गुणिले 74 म्हणजे 74 चा वर्ग प्लस 74 गुणिले 31 जशास तसं प्लस 31, सॉरी इथं प्लस नाही इथं गुणिले आहे, 31 गुणिले 31 31 चा वर्ग येते. तर इथं ए चा घन मायनस बी चा घन हा फॉर्म यूज होतो बेटा. लक्षात, ए चा घन मायनस बी चा घन. याच्यासाठी फॉर्म कोणता आहे, फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला देतो बेसिक फॉर्म्युल्यामध्ये ए मायनस बी, दुसऱ्या कंसात ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग, हे फॉर्म लागते याच्यासाठी. तर याला सॉल्व्ह करून घेऊ. ए म्हणजे 74 आणि बी म्हणजे 31. फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं ए आहे बेटा तिथं 74 ठेवा आणि जिथं जिथं बी आहे तिथं 31 ठेवा. पहिल्यांदा ए मायनस बी आहे म्हणजे 74 मायनस 31. नेक्स्ट दुसऱ्या कंसात ए चा वर्ग आहे म्हणजे 74 चा वर्ग प्लस 74 गुणिले बी म्हणजे इथं बी आहे, बी म्हणजे काय 31 प्लस बी चा वर्ग म्हणजे 31 चा वर्ग ब्रॅकेट क्लोज भागिले 74 चा वर्ग प्लस 74 गुणिले 31 प्लस 31 चा वर्ग. अलग हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, काय होतील कॅन्सल. काय उरलं 74 मायनस 31, 74 मधून 31 मायनस करा, 4 मधून 1 गेले 3, 7 मधून 3 गेले 4. फायनल आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 43. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूता. 43 गुणिले 43, 43 चा वर्ग प्लस 86 ला काय लिहिता येते बेटा 2 टाइम्स 43 लिहिता येते. 2 गुणिले 43 किती होते बेटा 86 गुणिले 37 ला
37 प्लस 37 गुणिले 37 किती येते 37चा वर्ग. आलं लक्षात. आता हे कोणत्या फॉर्म मध्ये असेल बेटा, आता इकडे बघा, हे ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग, याच्यासाठी कोणता फॉर्म लागेल, ए प्लस बी कंसाचा वर्ग, ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग, म्हणजे जिथं जिथं ए आहे बेटा ते म्हणजे काय 43 आणि बी आहे ते म्हणजे काय बेटा 37. आलं लक्षात. तर या एक्सपान्शनला आपण काय देऊ शकता, ए प्लस बी कंसाचा वर्ग, तर याला पण आपण काय देऊ शकता 43 नंतर ना बेटा प्लस आणि बी म्हणजे काय 37 आणि याचा काय येते बेटा वर्ग, 43 प्लस 37 या दोघांची बेरीज करा 80 कंसाचा वर्ग आणि 80 चा स्क्वेअर करा बेटा 6400. फायनल आन्सर आलेला आहे 6400. ओके. नेक्स्ट फॉर्म्युला बघा, सॉरी नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 5 नंबरचा. 37 गुणिले 37 मायनस 74 गुणिले 33 प्लस 33 गुणिले 33. लक्ष द्या बेटा, 37 गुणिले 37 काय येते 37 चा वर्ग मायनस 74 ला काय लिहिता येते बेटा 2 गुणिले 37 आणि गुणिले 33 जशास तसं प्लस ला प्लस 33 गुणिले 33 काय येते 33 चा वर्ग. आलं लक्षात. आता येते बघा बेटा ए चा वर्ग मायनस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. कोणता फॉर्म लागेल बेटा याला, ए मायनस बी कंसाचा वर्ग. याच्यासाठी काय येते ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग. ए म्हणजे कोण आहे बेटा 37 आणि बी म्हणजे कोण आहे 33. आलं लक्षात. तर याच्यासाठी आपण काय लिहू शकता बेटा ए मायनस बी कंसाचा वर्ग. तर ए म्हणजे 37 आणि बी म्हणजे 33. तर लक्ष द्या, आपण एवढ्यासाठी लिहू शकता 37 मायनस 33 कंसाचा वर्ग. आलं लक्षात. 37 मधून 33 मायनस करा 4 चा वर्ग येते 16. ओके. नेक्स्ट 6 नंबरचा प्रॉब्लेम बघा. 57 गुणिले 57 57 चा वर्ग प्लस 48 ला बेटा आपण लिहू शकता 2 गुणिले 24 आणि हे 57 जशास तसं प्लस 24 गुणिले 24 येते विद्यार्थी मित्रांनो 24 चा वर्ग. आलं लक्षात. तर आता याच्यासाठी फॉर्म कोणता लागेल, ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. सेम फॉर्म लागेल बेटा याच्यात, ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. आता इथं ए म्हणजे कोण आहे बेटा 57 आणि बी म्हणजे कोण आहे 24. आलं लक्षात. म्हणजे जिथं जिथं ए आहे बेटा तिथं 57 असेल आणि जिथं बी आहे बेटा तिथं 24 असेल. आलं लक्षात. या एक्सपान्शन साठी आपण काय लिहू शकता ए प्लस बी. तर याच्यासाठी पण मी ए प्लस बी लिहू शकतो. ए म्हणजे कोण 57 आणि बी म्हणजे 24. तर इथे लिहू शकता बेटा आपण 57 प्लस 24 कंसाचा वर्ग. आता याची बेरीज करा 4 7 11 1 हातचा आला 1 2 1 3 5 8 81 चा वर्ग. याचा वर्ग करा 1 ला 1 1 गुणिले 8 8 ची दुप्पट करा 16 16 ला 6 हातचा आला 1 8 चा वर्ग 64 64 आणि 1 65. फायनल आन्सर आलेला आहे 6561. ओके. 7 नंबरचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो. 25 गुणिले 25 लिहिता येते बेटा 25 चा वर्ग मायनस 50 ला काय लिहिसाल बेटा आपण 2 गुणिले 25 गुणिले 17 ला 17 प्लस 17 गुणिले 17 याला लिहिता येते 17 चा वर्ग. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता याला ए चा वर्ग मायनस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. याला कोणता फॉर्म्युला लागेल, ए मायनस बी कंसाचा वर्ग. काय फॉर्म्युला, ए चा वर्ग मायनस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग. हे लागा फॉर्म्युला. ए म्हणजे काय आता 25, बी म्हणजे काय 17. याच्यासाठी काय बेटा ए मायनस बी कंसाचा वर्ग. तर आपण याच्यासाठी काय लिहू शकता ए मीन्स 25 नंतर नाही मायनस आणि बी म्हणजे 17 कंसाचा वर्ग. 25 मधून 17 मायनस करा 8 उरले वर्ग जशाच तसं आणि 8 चा वर्ग काय येईल 64. 8 चा वर्ग 64. फायनल आन्सर आलेलं आहे. आणि हे 8 नंबरचं जे आहे याचं सोल्युशन तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. 8 नंबरचा 1.6 इंटू 1.6 प्लस 3.2 गुणिले 1.3 प्लस 1.3 गुणिले 1.3 याचा जे फॉर्म आहे याच्यासाठी बेटा हे फॉर्म्युला लागते ए प्लस बी कंसाचा वर्ग. तुम्हाला आन्सर करायचा आहे. लक्षात. तुम्हाला आन्सर करून कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नंतर उद्या सकाळी क्लासला येताना क्लासमध्ये घेऊन या. ओके. 9 नंबरचा प्रॉब्लेम बघा. 2.1 गुणिले 2.1 2.1 चा वर्ग हे आपण पहिल्यांदा लिहूता मायनस 4.2
गुणिले 1.4 जशास तसं हे प्लस ची टर्म नंतर लिहू प्लस 1.4 गुणिले 1.4 नेक्स्ट 2.1 कंसाचा वर्ग जशास तसं मायनस हे जे 4.2 आहे बेटा याला आपण काय लिहू शकता 2 गुणिले 2.1 गुणिले 1.4 प्लसला प्लस 1.4 गुणिले 1.4 1.4 चा वर्ग आता याला कोणता फॉर्म लागेल a चा वर्ग मायनस 2 गुणिले a गुणिले b प्लस b चा वर्ग हे फॉर्म लागेल बेटा याच्यासाठी a मायनस b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग मायनस 2ab प्लस b चा वर्ग a म्हणजे इथं कोण आहे बेटा 2.1 a म्हणजे कोण आहे 2.1 आणि b म्हणजे कोण आहे 1.4 लक्षात याच्यासाठी काय लिहितात a मायनस b कंसाचा वर्ग तर याच्यासाठी आपण काय लिहू शकता बेटा 2.1 मायनस 1.4 कंसाचा वर्ग या दोघांची वजाबाकी करा 2.1 मायनस 1.4 इथलाचा इथं घ्या इथं झाले 11 11 मधून 4 गेले 7 पॉइंटच्या खाली पॉइंट 1 मधून 1 गेला 0 याचा 0.7 वजाबाकी आहे कंसाचा वर्ग 0.7 चा वर्ग करा 0.7 गुणिले 0.7 काय ते 7 7 49 इथला एक दशांश आणि इथला एक दशांश टोटल दशांश किती झाले 2 दोन अंक सोडून दशांश द्या 0.49 म्हणजे फायनल आन्सर आलेला आहे 0.49 नेक्स्ट 10 नंबरचा प्रॉब्लेम बघा 4.8 गुणिले 4.8 4.8 चा वर्ग प्लस 9.6 ला लिहिता येतं बेटा 2 गुणिले 4.8 आणि 3.2 हे जशास तसं प्लसला प्लस 3.2 गुणिले 3.2 3.2 चा वर्ग भागिलेला भागिले जशास तसं 4.2 गुणिले 4.2 4.2 चा वर्ग मायनस 8.4 ला लिहू शकता 2 गुणिले 4.2 गुणिले 2.2 जशास तसं प्लस 2.2 गुणिले 2.2 2.2 चा वर्ग बेटा याच्यासाठी फॉर्म्युला लागते a प्लस बी कंसाचा वर्ग आणि याच्यासाठी लागते a मायनस बी कंसाचा वर्ग a प्लस बी कंसाचा वर्ग a म्हणजे कोण आहे बेटा इथं 4.8 आणि b म्हणजे कोण आहे 3.2 4.8 प्लस 3.2 कंसाचा वर्ग भागिले a मायनस बी म्हणजे 4.2 मायनस 2.2 कंसाचा वर्ग या दोघांची बेरीज करा 4.8 प्लस 3.2 8 आणि 2 10 0 चालू आहे पॉईंटच्या खाली पॉईंट द्या 1 4 5 5 आणि 3 8 8.0 कंसाचा वर्ग भागिले 4.2 मायनस 2.2 याची वजाबाकी करा 2 मधून 2 गेले 0 4 मधून 2 गेला 2 2.0 कंसाचा वर्ग 8 चा वर्ग येते 64 आणि 2 चा वर्ग येते 4 4 1 4 2 उरले 24 झाले 4 सक 24 फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 16 विद्यार्थी मित्रांनो हा प्रॉब्लेम कसा केलाय ते पहा क्वेश्चन आहे 725 गुणिले 625 मायनस 225 गुणिले 225 भागिले 625 मायनस 225 लक्षात 625 गुणिले 625 काय येते 625 चा वर्ग मायनसला मायनस 225 गुणिले 225 काय येते 225 चा वर्ग हे 625 मायनस 225 तशाच तसं आलेलं आहे आता याला काय लिहिता येते इकडे बघा a चा वर्ग मायनस b चा वर्ग या फॉर्म मध्ये लिहिता येते a चा वर्ग मायनस b चा वर्ग म्हणजे याला लिहिता येते पहिल्या कंसात a प्लस बी आणि दुसऱ्या कंसात a मायनस बी a म्हणजे कोण आहे बेटा 625 b म्हणजे कोण आहे 225 पहिल्यांदा a प्लस b आहे म्हणून आपण घेतले 625 प्लस 225 नंतर a मायनस b आहे नंतर घेतले आपण 625 मायनस 225 छेद जशास तसं हे दोन ब्रॅकेट सेम आहेत काय झालं भागाकारामध्ये कॅन्सल उरलं कोण 625 प्लस 225 625 आणि 225 या दोघांची बेरीज करा उत्तर येते 850 ओके 12 नंबरचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो 33,754 गुणिले 33,754 मायनस 16,246 गुणिले 16,246 आणि छेदामध्ये 33,754 मायनस 16,246 लक्ष द्या या दोन्ही संख्या समान होता सारखे होता आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे 33,754 गुणिले 33,754 या 33,754 चा येथे स्क्वेअर मायनस इथे बी येते दोन्ही संख्या समान आहेत आणि गुणाकार आहे 16,246 याचा वर्ग
भागिले या दोन संख्या जशाच तसं 33,754 मायनस 16,246. सेम याला ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग याच्यानं सॉल्व्ह करा. ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग याला काय लिहिता येते? पहिल्या कंसात ए प्लस बी, दुसऱ्या कंसात ए मायनस बी. तर याला आपण लिहून घेऊ पहिल्यांदा 33,754 प्लस 16,246. 33,754 मायनस 16,246 भागिले छेद जशाच तसं 33,754 मायनस 16,246. या दोघांचा दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत म्हणून कॅन्सल झाले. या दोघांची बेरीज करू. लक्षात 6 4 10 0 हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 0 हातचाला 1, 2 आणि 1 3, 7 10 0 हातचाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 0 हातचाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 3 5. फायनल आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 50,000. ओके, संपूर्ण लिहून घ्या, नोट करा. ओके, ठीक. 13 नंबरचा प्रॉब्लेम लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो कसा करायचा. लक्षात 17 गुणिले 17 गुणिले 17 3 टाइम्स आहे म्हणजे काय ते 17चा घन प्लस 29 गुणिले 29 3 टाइम्स आहे म्हणजे 29चा घन. खाली बघा 17 गुणिले 17 17चा काय ते वर्ग मायनस 17 गुणिले 29 जशाच तसं प्लस 29 गुणिले 29 29चा वर्ग. लक्षात इथं काय ए चा घन प्लस बी चा घन हा फॉर्म बसते. इथं हे फॉर्म काय ए चा घन प्लस बी चा घन हा फॉर्म बसते म्हणजे पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसात हा ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा वर्ग हा फॉर्म आहे. याच्यामध्ये आपण एक्सपांड करतो. हे 17 प्लस 29, 17 म्हणजे ए आणि 29 म्हणजे बी. जिथं जिथं फॉर्म्युल्यामध्ये ए आहे तिथं 17 ठेवा, जिथं बी आहे तिथं 29 ठेवा. पहिल्यांदा ए प्लस बी आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे 17 प्लस 29 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये येते ए चा वर्ग म्हणजे 17चा वर्ग मायनस ए म्हणजे 17 गुणिले बी म्हणजे 29 आणि प्लस बी चा वर्ग म्हणजे 29चा वर्ग भागिले छेद जशाच तसं 17चा वर्ग मायनस 17 गुणिले 29 प्लस 29चा वर्ग. हे काय होईल सेम ब्रॅकेटात काय होईल कॅन्सल आणि 17 प्लस 29 या दोघांची बेरीज करा. उत्तर येते 46. तर 14 नंबरचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो. आता हे तर 87 गुणिले 87 गुणिले 87 हे 87चा घन येते मायनसला मायनस इथं 43चा घन येते म्हणजे 13 नंबरचा जे प्रॉब्लेम झालाय सेम 13 नंबरच्या प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही. लक्षात फक्त इथं ए चा घन मायनस बी चा घन म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युला यूज होईल ए चा घन मायनस बी चा घन पहिल्या कंसात ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग. लक्षात हा जे प्रॉब्लेम आहे या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह करा. लक्षात 14 प्रॉब्लेम हा 13 प्रॉब्लेम सारखाच आहे फक्त फॉर्म्युला थोडा चेंज आहे. तर तुम्ही हे होमवर्क मध्ये करा. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट 15 नंबरचा प्रॉब्लेम बघा. 13 गुणिले 13 आहे. 13 गुणिले 13 काय ते 13चा वर्ग प्लस 26 ला काय लिहिता येते 2 गुणिले 13 गुणिले 9 ला 9 आपण या 26 ला लिहिल्या 13 दोन्ही 26 9 ला 9 जशाच तसं प्लस ला प्लस 9 गुणिले 9 9 चा वर्ग याला कोणता फॉर्म लागते ए चा वर्ग प्लस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग हा फॉर्म लागते ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग. या फॉर्म न हे गणित करा. लक्षात तर या फॉर्म साठी आपण काय लिहू शकता ए प्लस बी कंसाचा वर्ग ए म्हणजे कोण आहे 13 प्लस बी म्हणजे 9 कंसाचा वर्ग 13 प्लस 9 या दोघांची बेरीज करा. 13 9 किती येते विद्यार्थी मित्रांनो 22 कंसाचा वर्ग आणि 22 चा वर्ग करा 2 चा वर्ग 4 बे दोन्ही 4 4 दुप्पट 8 बे दोन्ही 4 म्हणजे फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 484. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा 16 नंबरचा प्रॉब्लेम थोडासा ऑड दिलेला आहे. थोडं लक्ष द्या कशा प्रकारे हा प्रॉब्लेम करायचा आहे. 2.4 गुणिले 2.4 2.4 चा वर्ग मायनस या 4.8 ला आपण काय लिहू शकता 2 गुणिले 2.4 लिहिल्या बेटा गुणिलेला गुणिले हे 4.5 जशाच तसं प्लस हे सेम गुणिले काय ते बेटा याचा स्क्वेअर 4.5 चा वर्ग. आता हे कोणत्या फॉर्म मध्ये येते बेटा ए चा वर्ग मायनस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा
वर्ग या फॉर्म मध्ये येते। लक्षात फॉर्म कोणता आहे, ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग या फॉर्म मध्ये येते। ए म्हणजे कोण आहे 2.4, बी म्हणजे कोण आहे 4.5। तर याला या फॉर्मला बेटा आपण ए मायनस बी होल स्क्वेअर लिहू शकता। तर याला पण लिहा असेल 2.4 मायनस 4.5 कंसाचा काय ते बेटा वर्ग। तर आता 2.4 मधून 4.5 मायनस होत नाही, तर 4.5 मधून 2.4 मायनस करा 2.1 होते, पण मोठ्या संख्येचं साइन येते मायनस, इथे येते कंसाचा वर्ग। तर 2 मायनस संख्येचा वर्ग काय तो प्लस, तर याचा स्क्वेअर करा, स्क्वेअर येते बेटा याचा 4.41 आणि इथं मायनस संख्येचा वर्ग प्लस येते। लक्षात जर वजाबाकी जर करायची असेल तर वजाबाकी करा अशी 2.4, 5 मधून 4 गेले एक उरला, 4.2, 4 मधून 2 गेले 2 उरले, पॉईंटच्या खाली पॉईंट द्या, पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस। लक्षात तर काय आलं मायनस 2.1 आणि मायनस 2.1 चा जर वर्ग मायनस संख्येचा वर्ग काय असतो प्लस येतो, म्हणून इथं प्लस आलाय आणि वर्ग जर करायचा असेल तर 2.1 गुणिले 2.1 करू शकता, याचा आन्सर येते 4.41। ओके घ्या विद्यार्थी मित्रांनो 17 नंबरचा प्रॉब्लेम बघा, तर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे। तर कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या फॉर्म्युल्याने करसान, इथं 19 गुणिले 19 19चा वर्ग येते म्हणजे ए चा वर्ग आला, प्लस या 38 ला काय लिहिसाल तुम्ही 2 गुणिले 19 गुणिले 21 जशाच तसं प्लस 21 चा वर्ग। तर या वरच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज होईल बेटा, या वरच्यासाठी फॉर्म्युला यूज होईल ए प्लस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग। लक्षात हे फॉर्म्युला बेटा या अंशासाठी यूज होईल। आणि हे जे छेद आहे छेदामध्ये काय बेटा इथं मायनस 41 गुणिले 41 41 चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येते ए चा वर्ग, मायनसला मायनस। आता तुम्ही 41 आहे या 42 ला तुम्ही काय लिहू शकता 2 गुणिले 21 लिहा। लक्षात इथं 2 आहे ए आणि बी प्लस 21 गुणिले 21 21 चा वर्ग म्हणजे इथं बी चा वर्ग, म्हणजे हे जे सेकंड फॉर्म्युला आहे या छेदासाठी यूज होतो। तर हे दोन्ही फॉर्म्युले यूज करून या 17 नंबरचा आन्सर तुम्ही सॉल्व्ह करू शकता। लक्षात हे 17 नंबरचा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। आणि 18 पण सेम 18 बी झालेला आहे। लक्षात या दोघाचा सेम आहे 32,842 गुणिले 32,842 या दोघाचा काय होते वर्ग, म्हणजे इथे येते बेटा याच्यासाठी फॉर्म्युला आहे ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग। फॉर्म्युला येते ए पहिल्या कंसात ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये येते ए मायनस बी। लक्षात पहिल्या कंसात ए प्लस बी दुसऱ्या कंसात ए मायनस बी, याला लिहू शकता बेटा तुम्ही 32,842 चा वर्ग 17,158 चा वर्ग, नंतर त्याला तुम्ही लिहू शकता 32,842 प्लस 17,158 आणि दुसऱ्या कंसामध्ये लिहायचं 32,842 मायनस 17,158, ते काय होते कॅन्सल। नंतर या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची, तर ते होतं आपलं फायनल आन्सर। ओके हे दोन्ही पण तुम्ही होमवर्क मध्ये करून टाका। 29 नंबरचा प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो, 7.3 गुणिले 7.3 7.3 चा वर्ग मायनस या 14.6 या 14.6 ला आपण काय लिहू शकता 2 गुणिले 7.3 आणि हे 4.7 जशाच तसं प्लस 4.7 गुणिले 4.7 इथं 2 आहेत, तर इथं काय येते 4.7 चा वर्ग। लक्षात इथं कोणता फॉर्म यूज होईल ए चा वर्ग मायनस 2 गुणिले ए गुणिले बी प्लस बी चा वर्ग। तर फॉर्म आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग। आता लक्ष द्या, तर याला आपण काय लिहू शकता या फॉर्म्युल्याला ए मायनस बी होल स्क्वेअर आहे, तर याला काय लिहिसाल तुम्ही 7.3 मायनस 4.7 कंसाचा काय वर्ग, याची वजाबाकी करा 7.3 मधून 4.7 मायनस करा 7.3 मायनस 4.7 इथला हाचा इथे गेला 13 13 मधून 7 गेले उरले 6 पॉइंटला पॉइंट इथं उरले 6 6 मधून 4 गेले 2 2.6 चा वर्ग आणि 2.6 म्हणजे 26 26 चा वर्ग किती येते 676, फक्त वर्ग काढल्याने 2 अंकानंतर दशांश द्या, फायनल आन्सर आलेला आहे 6.76। ओके नेक्स्ट घ्या। आता हा प्रॉब्लेम बघा, हा थोडासा बॉडमाचा वेगळ्या पद्धतीचा आहे। 60 ला 60 प्लस 12 पंचे 60 भागिलेला भागिले या 3 या 180 ला भागा 3 1 3 3 स 18 0 ला 0 भागिले 60 आले। 60 ला 60 प्लस ला प्लस 60 1 60 60 आणि 1 61, फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 61। ओके